अडाळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई. ग्रामपंचायत अडाळ येथील सरपंच पदावर असताना पदाचा गैरवापर करून ई टेंडर प्रक्रियेत अफरातफर केल्याप्रकरणी आणि निवडणूक नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून अडाळचे सरपंच शिवशंकर सेगोजी मुंगाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर अडाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार चिंतामण शेषराव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2022 ते 23 या कालावधीत ग्रामपंचायत अडाळ इथे ई टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात प्रणीश ट्रेडर्स या फर्मला काम देण्यात आलं होतं, ज्याचे मालक स्वतः शिवशंकर मुंगाटे होते. त्यानंतर मुंगाटे हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच फर्मची बिले स्वतःच्या स्वाक्षरीने मंजूर करून घेतली आणि सार्वजनिक निधीतून तब्बल 43,59,766 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. निवडणुकीत सादर केलेली माहिती खोटी होती. या प्रकरणी अधिक धक्कादायक बाब म्हणजे 1 डिसेंबर 2022 रोजी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रात मुंगाटे यांनी आपण ग्रामपंचायतीचे कंत्राटदार नसल्याची खोटी माहिती दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने या कृत्याला भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 336 आणि 340 अंतर्गत गंभीर दखलपात्र गुन्हा मानले आहे. माझे नाव चिंतामण शेषराव वाघमारे आहे. अडाळ ग्रामपंचायतच्या रहिवासी आहे. सरपंच साहेब शिवशंकर सेगोजी मुंगाटे यांनी निवडणुकीचा फॉर्म भरते वेळेस मी ग्रामपंचायतीचा ठेकेदार नाही असे म्हणून निवडणूक अधिकाऱ्याला खोटे घोषणापत्र दिले. आम्ही माहिती अधिकार टाकला, त्याच्यावर माहिती मागितली आणि त्या अनुसार पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पण पोलीस स्टेशननी कंप्लेंट घेतली नाही. आम्ही SP कडे गेला. SP साहेबांनी पण 15-20 दिवस लावून काही त्याच्यावर रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर आम्ही माननीय JMFC न्यायालय पवनी कोर्टामध्ये गेला. त्यांनी आम्हाला दाद दिली आणि आमच्या केसवर निर्णय दिला आणि 340 आणि 336 फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. आणि आता आम्ही सदरची कारवाई म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आणि आयुक्त साहेबांकडे हे अर्ज सादर करणार आहोत. यांच्या अपात्र घोषित करावे.